श्री साईराम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. रात्र कितीही गडद असली, अंधार कितीही खोल असला, तरी एक दिवा असा असतो जो कधी विझत नाही, आणि तो दिवा म्हणजेच आपल्या साईबाबांचा आशीर्वाद. आज साई तुमच्याशी एकांतात, शांततेत, हळू आवाजात सांगत आहेत, बाळा, घाबरू नको. तुझ्या आयुष्यातील काळोख संपणार आहे. तू आज ज्या वेदनातून जात आहेस, ज्या ताणात, ज्या काळजीत, ज्या संकटात अडकलास, त्याचं उत्तर तुला लगेच दिसत नाही, पण मला दिसतंय. मी तुझं अश्रू, तुझं मौन, तुझ्या मनातील हजारो प्रश्न सगळं ऐकतोय, सगळं जाणतोय. कधी कधी अंधारात चालताना वाटतं कुणीच नाही माझ्यासोबत, पण बाळा, तू चुकीचं समजतोस. अंधारात मीच तर जास्त जवळ असतो, तुझ्या अगदी मागे, तुला पडू न देण्यासाठी. साई म्हणतात, तू या दिवसात खूप विचारात आहेस. माझं नशीब असं का? मी मेहनत करतो, पण परिणाम का मिळत नाही? लोक पुढे जातायत, मी मात्र इथेच का अडकलोय? हे प्रश्न मला माहिती आहेत. तुझ्या मनातील धडपड मला ऐकू येते, आणि म्हणूनच आज मी तुला सांगायला आलो आहे. काही गोष्टी अंधारातच घडतात. बियाणं अंधारातील मातीमध्येच उमलतं. चंद्र काळ्या आकाशातच चमकतो. मैना सावलीतच घरटं बांधते. अंधार म्हणजे शिक्षा नाही, ती तयारी आहे तुला मजबूत करण्याची, तुला योग्य क्षणांसाठी घडवण्याची. आज मी तुला थांबवलं आहे, तर त्याला कारण आहे. जर एखादं दार बंद केलं असेल, तर त्यामागे चांगलं दार तयार होत आहे. तू फक्त दोनच गोष्टी कर, श्रद्धा आणि सबुरी. हे दोन शब्द फक्त बोलण्यासाठी नाहीत, ते जगण्यासाठी आहेत. कधी कधी तुला वाटतं मी एकटाच लढत आहे, पण नाही बाळा, मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे. तू रात्री झोपताना कळत नसेल, पण मीच तर तुझे विचार शांत करतो. तू रडून थकतोस तेव्हा तुझे अश्रू पुसतो. तू कमकुवत वाटतो तेव्हा तुला धरून ठेवतो. तू सांगत नाहीस, पण मी ऐकतो. तू दाखवत नाहीस, पण मी बघतो. आज मी तुला एक गुपित सांगतो. कोणाचंही नशीब कायम अंधारात राहत नाही. काळोखाची सीमा असते, आणि प्रकाश नेहमी जिंकतो. जसा सूर्य पुन्हा उगवतो, तसंच तुझं सुखही परत येणार आहे. तू जे गमावलं आहेस ते परत येईल, कदाचित नव्या रूपात. तू ज्या लोकांमुळे दुखावला गेलास, त्यांची जागा चांगले लोक घेतील. तू जी स्वप्न हरवलीत, ती स्वप्न नव्या मार्गाने पूर्ण होतील. तू फक्त हार मानू नको, तुझे पाऊल थांबू देऊ नको. मी तुझ्या बाजूला आहे, हे वाक्य मनात कोरून ठेव. काळोखाला घाबरू नको, कारण अंधाराच्या शेवटीच दिवा लावला जातो. दुःखाला घाबरू नको, कारण वेदना संपल्यानंतरच बळ जन्माला येतं. एकटेपणाला घाबरू नको, कारण एकटापणा म्हणजे आत्म्याचा संवाद असतो. तुझं जीवन अजून संपलेलं नाही, ते बदलण्याच्या क्षणात आहे. आजची रात्र कठीण असेल, पण उद्याचा दिवस उजाडणारच आहे, आणि जेव्हा प्रकाश तुला स्पर्श करेल, तेव्हा तुला जाणवेल, साईबाबांनी तुला कधीच सोडलं नव्हतं. तुझा मार्ग मी पाहतो आहे, तुझ्या वेदना मी समजतो आहे, तुझे प्रश्न मी ऐकतो आहे, आणि तुझं उत्तर मी तयार करत आहे. बस थोडं आणखी धीर धर, थोडं आणखी चालत राहा. तुझं भाग्य बदलायला वेळ लागतो, पण बदल नक्की होतो. मी आहे तुझ्यासोबत, आज, उद्या आणि नेहमीच.
बोला श्री साईनाथ महाराज की जय. अक्कलकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे योगी राजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय.